हे बघ पर्या, शेवटचं सांगते, जर आज तू माझ्या बरोबर शॉपिंगला आला नाहीस तर मी तुझ्या कॉलेजमध्ये येणार, तुझ्या वर्गाच्या बाहेर बसणार, वाट नाही बघणार, तुझ्या वर्गाची वाट लावेल. हा, क्लासच होऊ देणार नाही मी तुझा. चालेल? ओके. किती वेळ लागणार आपल्याला शॉपिंगला? हे मला नाही माहिती. आत्या किती छान दिसायला लागला ड्रेस तुला. मस्त दिसायलाय, आवडलं मला. फक्त बाहेर जाताना वडणी घेत जा. हा चल चल. पर्या, ही जीन्स कशी आहे? तू आहे का इथं? हा, आणि पप्पी तू याचं थोबड पाहू राहिली होती. हा, सकाळी सकाळी मी कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहित, असले हलकट माणसं दिसू राहिलेत. आणि इतक्या चांगल्या दुकानात हे कशाला माणसं फिरतात का? चल आपल्याला राहायचं इथं. चल. अगं थांब कशाला थांब पप्पे. बघ ना ते राईंदर कसं आपल्या माग माग फिरू राहिले राईंदरावानी. राईंदर? राईंदर म्हणजे? तू कोण आहे ग? हा, ते मी तुम्हाला नंतर सांगते, आधी राईंदर काय ते सांगा. त्या बाईला तर माहितच नसेल राईंदर म्हणजे काय है ना. मुर्दा बसविला हिचा. आणि तू जर आता पुन्हा माझ्या पप्पीच्या माग माग फिरला ना तर डोक्यातच दगड घालीन तुझ्या. हा अगं गप तू. काही काय बोलतात तुम्ही? डोक्यावर पडलात का हो? काय म्हणली तुम्हाला? काय म्हणली? डोक्यावर पडली म्हणली? टवळे, तूच पडली असेल डोक्यावर. तुझं अख्खं खानदान पडलं असेल डोक्यावर. शहाणी कुठली. डिस्गस्टिंग आहे त्या बाई. चल चल चल. काय म्हणली? काय म्हणली मला? पप्पी काय म्हणली मला? काय म्हणली? शिवी दिली मला म्हणतो ना. तोंडात काय बोल राहिलीस? जोरात बोल ना. तू आता बघ, तू बाहेरीची, तुला दाखवतेच आता. आणि तू जर नाही दोन थुतरीत दिला ना तर सांगते तुला. परत तुला एवढं बोलतायत, बोल ना काहीतरी. काय बोल बोल कर राहिली? काय बोलणार आहे ते? त्याला काय येतं बोलता? तू बघत काय बसलेस? बोल पर्या बोल. पर्या म्हणते, पर्या लग्न तरी पर्या म्हणते. ओ कानात काय घुसबुस करताय? जोरात बोला की. हा, बोलायचंय तुला जोरात. लग्न ठरलंय ना? हो. मग कळन तुला सगळं. मला नको आता जास्त काही बोलायला लावू. हो, तुम्हाला काही इज्जत नाही पण आम्हाला हाय बाय. दाढी बी कशी येते काय? अक्को दाढी? काय बोलले दाढी? ओ जे काय बोलायचं ते नीट बोला. काय नाही बोलायचं मला तुमच्याशी. त्याला पप्पे तू कोण थांबली का? अगं कसं जाणार? हे घालून कसं जाणार? हे आपलंय का? कपडे बदलावे लागतील ना. चल बदल पटकन, मी थांबते इथं. कोण काय करतं बघते तू. बदल पटकन. राणा, पर्या अरे बोल ना काहीतरी. तू चल. नाही 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 नाही, आता मी इकडेच थांबणार. तू मला करायचंय ते करा. काय करणार? पक्केच्या बाईला हिची पक्के सोय. अगं काय जाय ना. अगं कुणीतरी गेलंय आतमध्ये. थांबतो. उघडा बरं, या ना बाहेर लवकर. अहो त्याला सांगा ना उघडायला. तू तू काय बघते की तिच्याकडे पुन्हा? हा, आणि तू गेलाच नाहीस का अजून? चल अनुष्का चल. नाही. अगं चल. तुला जा म्हणते, एकदा सांगू राहिले जा म्हणते. जाणार नाही. हिला ना ही बाहेर भेट होती मला सांगते. पप्पे चल बाय, आपण दुसऱ्या चेंजिंग रूम मध्ये चेंज करू. चल. अगं नाही, कसं करणार? कपडे आतमध्ये ना माझ्या. मूर्ती बाई, पण हे अजून गेलंच नाही ना. यायला काय करावं गो? तुम्हाला मी जा म्हणते नाही तर आमच्या चंदू दादालाच फोन करेन मी. हा
कोण चंदू दादा? लावा फोन. आता मी करतेच. आत्ता लावा. ठीक आहे, मी जातो. अरे परत. नसते गेले ना, बघितलंच असता पप्पी मी यायला. हा, काय पाणी द्यावर जरसा. पर्या, परत थांब. काहीच का नाही बोललास? काय बोलू? ऍक्च्युली आपल्यावर संस्कार नाही आहेत ना असं भांडायचे. आपण काय बोलणार? पण एक मिनिट. ती मला का बोलली? अरे माझा काही संबंधच नाही या सगळ्या गोष्टींची. मला एवढं काय ऐकून गेली ती? म्हणजे काही भानच नसतं का? कोण आहे, काय बोलतोय आपण, कोणाशी बोलतोय याचं भानच ठेवायचं नाही का? डिस्गस्टिंग आहे यार. आणि पूर्वा काही का नाही बोलली? पर्या एक मिनिट. पूर्वा काहीच बोलली नाही यार. म्हणजे ती बाई जी कोण होती, ती आत्या होती तिची, ती आपल्याला एवढं ऐकवत होती आणि पूर्वा गप्प बसली. ह्याला काय अर्थ आहे? आणि तू पूर्वाला मदत करतोस. अशा लोकांना मदतीची किंमत नसते पर्या. लांब ठेव अशा लोकांना. आणि तू यापुढे पूर्वाला मदत करायची नाही. मला सांग अनुष्का, पूर्वा तुला काही बोलली? नाही ना? जाऊ दे ना. एक मिनिट. जाऊ दे कसं? का जाऊ दे पर्या? हे बघ, मला नाही आवडणार हा तू पूर्वाला मदत केलीस तर. अजिबात आवडणार नाही. प्लीज. अनुष्का हे बघ, मी पूर्वाचा रिस्पेक्ट करतो म्हणून त्यांना मदत करतो, एवढंच आहे. मी माझा रिस्पेक्ट तर तुझा पण रिस्पेक्ट करतो ना. म्हणून ऐकून घेतलंस सगळं? ती बाई एवढं ऐकवत होती मला आणि तू ऐकून घेतलंस. ह्याला रिस्पेक्ट म्हणतात? रिस्पेक्ट करतो म्हणे. वा. अनुष्का, अनुष्का थांब 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 थांब. ऐक, हे बघ, त्या काय बोलत होत्या त्यांना कळत नव्हतं, पण आपल्याला कळत होतं ना. अगं आपण त्यांना किती लॉजिकली समजावचा प्रयत्न केला असता ना तरी त्या नसत्या समजल्या. त्यांनी त्यातून काहीतरी वेगळा अर्थ काढला असता, मग परत भांडल्या असत्या, परत वाद वाढत गेला असता. मग अरे पण म्हणून आपण ऐकून घ्यायचं का सगळं? ऐकून घ्यायचं, कारण ऐकू येतच ना, पण मनाला नाही लावून घ्यायचं. तेवढं आपल्या हातात आहे. अरे पण सोड ना. नको विषय तो. हे बघ, तुझ्या मनासारखी खरेदी झाली, हो. मग बस, चला. अरे पण मला काही फरकच पडत नाही यार. काहीच वाटत नाही. हॅलो, कळमकर साहेब ना? नमस्कार सर, मी दीपक नगरकर बोलतो. साहेब तुम्ही बोलवलं त्या साईटवर आलोय ना मी. का म्हणजे आता तुम्ही बोलवलं म्हणूनच आलोय ना साहेब मी. हा, मला सांगा साहेब, कोणत्या गाडीत बसायचं मी? 1 2 3 4 5 6 7 डावीकडे वळू आणि 10-12 पावलं चाललो तू. बरं साहेब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सांगितलं ना तुम्हाला. इकडे तिकडे कुठं पाव राहिले? तुम्ही कळमकर साहेब आहे? मीच कळमकर साहेब आहे.
तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर. फोन ठेवा तो. मी कसं काय कळमकर साहेब? का नसायला पाहिजे का? नाही. नाही. हो. हो. नाही हो, म्हणजे मी आपलं हे असंच विचारलं. असंच विचारा, नाही तर कसं पण विचारा. मीच आहे प्रकाश कळमकर, तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर. यायला लय उशीर केला तुम्ही. उशीर कुठं साहेब? टायमाला आलोय मी. 3 मिनिटं उशिरा आलेत तुम्ही. हे बघा, तुम्हाला माझ्या गायडन्स खाली काम करायचं आणि माझ्या गायडन्स खाली काम करताना मला उशीर चालत नाही. आता मी तुमच्या प्रोजेक्टचा हेड आहे. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला लागतात. अर्धा मिनिट जरी उशीर झाला तर लाल शेरा मारून दे, आणि आपला लाल शेरा आला सस्पेंड. काय आत्ताच सांगू राहिलो, नंतर म्हणाल सांगितलं नाही म्हणून. काय सॉरी 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 सर. ओ, दरवाजा बंद करा तो. हा? बंद करा तो दरवाजा. ते समोर काचेवर कावळा हागलाय, पुसून घ्या तेवढं. पुसून घ्या, पुसून. कुठे आहे साहेब? काच तर क्लिअर आहे. साहेब कोण आहे? मी आहे ना. मी सांगतोय कावळा हागलाय, पुसून घ्या तर पुसून घ्या. बरं साहेब, पुसतो. कपडा दे रे. का रुमाल नाही का तुमच्याकडं? त्यांनी पुसा. बर, पुसतो. बस झालं. बसा आत येऊन. ऐ, धर. येईल कामाला तुझ्या. बसू का साहेब आता? बसा. दमले ग बाई. पप्पे, जे आणायचं होतं ते सगळं आणलं ना? विसरलं तर नाही ना काही? नाही. हा, बोला ना सर. हा, बाय. काय? अगं ते सटवीचा फोन आलाय त्याला. आता येऊ का मग मी? तू थांबित, मी आलेच. साहेब तुमचा आवाज येत नाहीये साहेब. हा हा साहेब, हॅलो हॅलो. रेंजचा प्रॉब्लेम. हॅलो. हा हा हॅलो. कामाचा फोन आहे. पाहू राहिले ना मी किती वेळचा कसा कामाचा फोन येते. फोन आल्या आल्या बाहेर निघून गेले तुम्ही, हाय का नाही? त्या सटवीला सांगितलं असेल ना की मी इथं घरी आले म्हणून. पप्पे तुला सांगते, सगळी बरोबर सेटिंग लावतो ह्यो माणूस. अरे कसली सेटिंग? हा, काय बोलू राहिली तू? तुम्हाला चांगलंच माहिती की मी काय बोलू राहिले म्हणून. मला काय काय कळत नाही काय? माझ्यासमोर स्पष्ट बोलता येत नाही म्हणून बाहेर जाऊन फोन लावला तुम्ही, हाय का नाही? अगं मी काय म्हणतो, जरा माझं ऐकून घे पुष्पे तू. तुम्ही काही म्हणूच नका, काही म्हणू नका तुम्ही. तुमचं काही म्हणणं असूच शकत नाही. काय हो, कामून गेले बाहेर? म्हणजे मी बाहेर आले तर पुन्हा मध्ये आले तुम्ही फोन घेऊन, आहे ना? आणि वरून रेंज नाही म्हणून राहिले. सांगा पहिले, काऊन केलं तुम्ही असं? त्या सट्टवीला बरोबर बोलता येत नाही म्हणून ना? म्हणजे माझ्या देखत तिला बोलता येत नाही ना गुलू गुलू? मी काय पागल आहे का? मला काय कळत नाही? अगं आता तू स्वतःलाच पागल म्हणून घेऊ राहिली. अगं काय बोलू राहिले, काय कळू राहिले की नाही तुला? नाचा, तुम्हाला कसं नाचायचं ना तसं नाचा. कुठं बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार ह्यो माणूस मला. ग आत्या ग, किती बोलशील? काय उगा सकाळपासून सगळ्यांवर तनतन करू राहिली ग तू? हा, आता तू पण मलाच बोल. बाई मला तर काही कामच नाही ना म्हणून मी तन करू राहिली. घे इकडं. अगं बाई घरी तर घरी येऊ माणूस, पण बाहेर आल्यानंतर नीट राहावं ये ना माझ्यासोबत. कशाला मामा, कशाला तुम्ही फोन घेऊन बाहेर गेले हो बोलायला? इथं बोलायचं होतं ना तिच्या समोर.
आत्याला संशय येईल असं कशासाठी वागता हो तुम्ही? तर आधीच तिचं पप्पे तर तुला कसं सांगू, मला तर इकडं आड आणि तिकडं विहीर झाली. काहून? का? पप्पे अगं मी ज्याच्या हाताखाली काम करतोय ना, प्रोजेक्ट हेड कोण आहेत माहिती का? प्रकाश कळमकर, परागच्या आत्याचा नवरा. अगं माय, बापरे. हा ना, आता इथं तुमच्या समोर घरात काही बोलता येत नाही आणि आणि कुणाला काही सांगायला जावं तर कुणी समजून घेणार नाही. पप्पी आता तूच सांग काय करायचं ते. हा? हो मामा, तुम्ही नाही नाही मामा, तुम्ही बरं केलं. तुम्ही घरात कुणालाच काही बोलले नाही, हे तुम्ही एकदम बरोबर केलं. नाही कसं आहे, त्यांना घेऊन आपल्या घरात अजून पण रागच आहे. हा, तर उगाच तुमचं पण काम अडायचं हो. अगं पप्पी, काम तर तसंही अडणारच आहे. तो प्रकाशराव मला काय असा सहजासहजी सोडणार आहे का? लग्न मोडल्याचा राग या नाही तर त्या कारणानं माझ्यावर काढणारच आहे. काय होणार आहे काय माहिती. प्रकाशराव लय बेकार माणूस आहे. बघू आता काय होतं ते. पुष्पे काय म्हणून राहिली तू? अहो आप्पा, ते निकमाचं पोरग ना आपल्या पप्पीचा सारखा पाठलाग करून राहिले बघा. मग आम्ही कपडे घ्यायला गेलो की लगेच ते कपडे घ्यायला आलं. आता आम्ही ज्या दुकानात गेलो त्याच दुकानात याला जायची काय गरज आहे? मला तर ना त्याचं लक्षणच ठीक नाही वाटू राहिलं. हो, त्याचं लग्न जमलंय आप्पा, तरी पण ना आपल्या पप्पी डोळा आहे त्याचा. आप्पा त्या पोराचं पप्पीच्या मागे यायचं हे लय वेळा झालंय बर का. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. तुम्ही फक्त सांगा आप्पा, त्याचं तंगडच तोडतो. तसलं काय करायचं नाही, तसलं काय करायचं नाही. हे बघ, नीट विचार करून चूक काय बरोबर काय हे सगळं बघावं लागल. आप्पा त्याच्यात काय आता, मी काय खोटं बोलू राहिले का? ए, तुम्हाला नाही कळून राहिलं मी काय बोलून राहिलो ते? आप्पा ए, गबासावर तुम्ही पप्याला बोलवा, मी बोलविलं म्हणा. आत्या किचन मध्ये. आप्पा पप्पीला कशाला? अरे बाबा, आपलं नाणं खणखणीत असलं ना म्हणजे कोणी अशी बोट दाखवत नाही आपल्याकडं. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे अशा बाबतीत डोकं शांत ठेवून विचार करावा लागतो. पप्पे, काय आप्पा? मला माहितीये तरी मी तुला विचारू राहिलोय. मला हे बी माहितीये की तू खरं बोलती, पण तरी मी तुला विचारू राहिलो. बोला ना आप्पा, काय विचारायचं? त्यो निकमाचा पोरगा, त्याला तू स्वतःहून भेटायला जाती का? नाही ना भेटायला जात तू? मला माहितीये, पण तरी तुला विचारू राहिलो. कारण उद्या काय करता काही झालं तर लोकांनी आपल्यावर बोट नको दाखवायला. तू जाते का त्याला भेटायला? आप्पा, हो ती निकमाच्या घरचे आपल्या पप्पीला घरात येऊन किती बोलले बरं. मग तर कशाला जाईन ती स्वतःहून भेटायला त्याला? तू पप्पी आहे का? पप्पी आहे का तू? मग कशाला बोल राहिली मध्ये?
गबास पपे, तू नाही ना जात त्याला भेटायला? नाही आप्पा. तोच येतो ना तुझ्या माग माग. मग तू त्याला ठणकावून विचारायला नको का? आपल्या पपीला कधी जमावं आप्पा ते स्वभावातच नाहीये तिच्या. म्हणून तर ते त्याचा मुर्दा बसला त्या निकमाच्या पोराचा. कॉलेजात जातो का आपल्या पप्पीच्या माग फिरतो काय माहित. नाही नाही नाही, लय हो राहिला आता, लय हो राहिला. चल पपे, मीच येतो आता तुझ्या बरोबर हा कुठं? त्या निकमाच्या पोराला भेटायला. त्याचं जे काही करायचं ते मी आता नीटच करतो. चल बर, भेटू त्या निकमाच्या पोराला जरा. कुठं भेटल कुठं आता ते?